ब्रेकिंग न्यूज. परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी सर्वसाधारण गटामधून उमेदवारी दाखल केली आहे. त्याचप्रमाणे माझ्यासोबत अनुसूचित जाती गटामधून राहुल कांबळे, ओबीसी महिला गटामधून आमचे मित्र इम्रान खान यांच्या भगिनी, त्याचप्रमाणे सर्वसाधारण महिला गटामधून आमचे दुसरे मित्र इम्रोज खान यांच्या भगिनी सायमा बेगम, शेख आजिमुद्दीन, आम्ही सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. त्याचप्रमाणे आणखी एक अर्ज भरलेला आहे फिरदोस खान ताज खान नावाचा देखील. आणि आज आम्ही प्रभागामधील सर्व नागरिकांचे शक्ती प्रदर्शन करून आमचं नामनिर्देशन पत्र या ठिकाणी दाखल केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी मी नगरसेवक होतो. माझ्याच्यानं जेवढी शक्य होतील तेवढी कामं मी केलेली आहेत. त्याचप्रमाणे आता आगामी 5 वर्षामध्ये माझ्यासोबत राहुल कांबळे, इम्रोज खान, इम्रान खान ही आमची चौघांची टीम आहे. आणि ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये विकास कामे कशी होतील, लोकांना आमच्या साहाय्याने जास्तीत जास्त मदत कशी होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मतदारांना माझे एकच आव्हान आहे, कोणत्याही भूलथापांना तुम्ही बळी पडू नका आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहा. आमची निवडणूक निशाणी आहे घड्याळ. क्रमांक 13 मधून आमचे ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकरांना लंगोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व बाबूराव यांच्या मार्गदर्शनाखाली विकास भाऊ लंगोटे यांच्या पॅनल मधून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अर्ज केलेला आहे. आमची तुम्हाला एकच विनंती आहे की आमचे जे पॅनल आहे विकासाचं ध्येय धोरण घेऊन चालणार पॅनल आहे. आमच्या जे पॅनल मध्ये उमेदवार आहेत ते शिकलेले ध्येय धोरणवाले, ज्यांना काहीतरी विजनरी आहेत असे आमच्या पॅनल मधील उमेदवार आहेत. तर आम्ही आपल्याला असं सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 13 हा परभणी शहर महानगरपालिकेमधील येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नंबर 1 चा वाढ करण्याचं आमचं ध्येय आहे. त्यामध्ये सगळ्या सुखसुविधा देऊन लोकांच्या आरोग्याच्या समस्या असतील किंवा इतर कोणत्या समस्या असतील त्या आम्ही सोडवण्यासाठी 24 तास आम्ही अहोरात्र काम करणार आहोत. आपण आम्हाला या पॅनलला सहकार्य करावे, निवडून द्यावे अशी आपणास या ठिकाणी विनंती करतो. व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळासमोर चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजयी करावं असं आपणास या ठिकाणी मी विनंती करतो. आज दिनांक 27 रोजी आम्ही राष्ट्रवादी कांग्रेस आज बरोज 27 तारीख को अभी हमने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से उम्मीदवारी दाखिल की है. हमारे साथ दबंग नगर सेवक काम करने वाले विकास लंगोटे साहब, राहुल कांबळे साहब और हमारे इमरोज भाई और मैं खुद, मेरी बहन, हम 4 लोगों ने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से उम्मीदवारी दाखिल की है. और हम बातें नहीं करेंगे, इंशाल्लाह काम करके बताएंगे. तो तमाम अवाम से गुजारिश है कि हमारे पार्टी को कामयाब करें, राष्ट्रवादी कांग्रेस को वोट करके हम 4 उम्मीदवार को कामयाब करें. तो हमारे वार्ड की हालत जो वार्ड क्रमांक 13 है उसकी हालत बहुत खराब है और उसको मद्देनजर रखते हुए हम जो है तो राष्ट्रवादी अजीत दादा गढ़ जो है तो फाइनल से टिकट का जो है तो मांग करें. और हम चुन के आने के बाद जो है तो जैसे कि आज जो गंदगी है, कचरे की ढेर लगे हुए है, जैसा खदान तो हमारे पास ऑलरेडी जो तो पूरे परभणी का कचरा खदान में ला के डालते, लेकिन आजू बाजू भी जो शहर का जो माहौल हो गया पूरा कचरा जैसा खदान के वैसा ही हो गया पूरा. तो हमारे को जो है तो आने से पहले जो है तो कचरा जो है तो हम साफ करेंगे, रोड नाली के काम जो है तो करेंगे, लाइट के काम करेंगे. और हमने ये करेंगे तो बात ठीक है, लेकिन हमने 3-4 महीने से जो मेहनत करे, 1 साल से जो मेहनत करे, उसके अंदर रोड बनाए, नाली बनाए, लाइट और डीपीओ के भी काम करे, नए डीपी लगाए, स्मार्ट डीपी लगाए और बहुत सारे काम हमने करे भी. और आगे जो तो इंशाल्लाह बहुत सारे काम करेंगे हम. आप जो तो लोक देखेंगे की हमने क्या क्या काम करे. नाही, लोकांना तर हेच म्हणणार आम्ही की समजा एकजुटीनं राष्ट्रवादी पॅनलला मतदान करा.
भर गोष्ट मतदान करा आणि आमच्या पॅनलची ताकद वाढवा.